शेअर बाजारासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला। गुरुवारी 4 एप्रिलला बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने नव्या ऑल टाइम उच्चांकावर मुसंडी मारली। बाजार उघडताच सेन्सेक्स 74,501 अंक आणि निफ्टी 22,619 अंकांवर पोहोचला। तर सध्या मार्केट सर्वकालिक उच्चांकी पातळीपेक्षा किंचित घसरून व्यवहार करत आहे। मार्केटच्या सुरुवातीच्या सत्रात एचडीएफसी बँकेच्या शेअरनेही दमदार तेजी नोंदवली असून आज 2.55% उसळीसह 1,520.15 रुपयांवर पोहोचले। तर हिंदाल्को मध्ये 1.89%, एनटीपीसी मध्ये 1.75%, पॉवर ग्रिड मध्ये 1.39% आणि ॲक्सिस बँक स्टॉक मध्ये 1.38% तेजी नोंदवली गेली। तसेच इंडसइंड बँक आणि सन फार्मा हे दोनच शेअर्स निफ्टीच्या टॉप लुजर्स मध्ये आहेत। गेल्या 2 दिवसांपासून घसरत असलेल्या बाजारासाठी जागतिक संकेत चांगल्या सुरुवातीकडे निर्देश करत होते। आशियाई बाजारात आज तेजीसह व्यवहार झाले। तर यूएस फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या विधानानंतर बुधवारी अमेरिकी शेअर बाजाराचे निर्देशांकही सकारात्मक होते। फेडरल रिझर्व्हचे अधिकारी या वर्षाच्या शेवटी प्रमुख व्याजदर कमी करू शकतात असे विधान जेरोम पॉवेल यांनी केले होते। बँकिंग आणि मेटल शेअर्स मध्ये मजबूत तेजी दिसत असून बाजाराला आणखी मोठ्या तेजीकडे नेण्यास आधार देत आहेत। बाजार उघडताच बँक निफ्टीने 48,254.65 अंकांचा उच्चांक गाठला आणि 48,636.45 अंकांच्या सर्वकालीन उच्चांकाच्या तो अगदी जवळ आला। दरम्यान बीएसई वरील मार्केट 399.99 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आणि 400 लाख कोटी रुपयांच्या मार्गावर आहे। शेअर बाजारासाठी ऐतिहासिक कामगिरी असून भारतीय शेअर बाजार मोठ्या मजबूत स्थितीत पोहोचला आहे। अमेरिकी बाजारांच्या तेजीनंतर आशियाई बाजारांमध्येही वाढ झाली। जपानचा निक्केई 1.37% वाढून 40,000 पोहोचला, तर टॉपिक्स 1.05% वधारला। दक्षिण कोरियाचा कोस्पी 1.22%वर, तर हाँगकाँग, चीन आणि तैवानमधील बाजारपेठा सार्वजनिक सुट्टीनिमित्त बंद आहेत। दुसरीकडे गिफ्ट निफ्टी 22,594 पातळीच्या आसपास व्यवहार करत होता। जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदच्या तुलनेत सुमारे 52 अंकांनी अधिक आहे, जे सेन्सेक्स आणि निफ्टीची सकारात्मक सुरुवात दर्शवते। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।